नमस्कार विद्यार्थ्यांनो. नाटक एक साहित्य प्रकार पाहत असताना आपण नाटक म्हणजे काय हे थोडक्यात पाहिलं. आता नाटक लिहिण्यासाठी काहीतरी नाट्य घडणं आवश्यक असतं. मग ते नाट्य म्हणजे काय? बघा, नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. हा बदल आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो, त्यामुळे वाचकाला प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो. कधी तो सुखद असतो तर कधी दुःखद असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते. त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसून येते. बघा, म्हणजे नाट्य म्हणजे काय? नाट्य म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये असा काही बदल घडतो आकस्मिकरित्या, म्हणजे अचानक असा काही पलीकडचा बदल घडतो की ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि मग जेव्हा असा बदल घडतो तेव्हा नाट्य निर्माण होतं. मग हा बदल कसा असतो तर थोडासा आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. त्यामुळं आपल्याला वाचकाला प्रेक्षकाला अनपेक्षित असा धक्का बसतो. आपल्याला अपेक्षितच नसतं असं काही घडू शकतं. मग कधी ते सुखद असतं, म्हणजे कधी तो बदल चांगला असतो तर कधी वाईट दुःखद असतो. मग असं हे नाट्य मानवी जीवनात बघा, निसर्गात आणि मानवी जीवनात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे निसर्गामध्ये सुद्धा अशा काही अचानक घटना घडतात की ज्या दुःखद असतात, कधी त्या सुखद असतात. तर मानवी जीवनामध्ये सुद्धा असंच असतं. कधी अशा घटना घडतात ज्या दुःखदही असतात आणि सुखदही असतात. आणि त्यातूनच नाट्य निर्माण होतं. आणि हे घडलेलं नाट्यच नाटकाचा विषय होऊ शकतं. आता नाटक म्हणजे काय बघा, तर नाटक म्हणजे लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते, पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्य प्रकार आहे. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाट्य वाचनातून अन्य साहित्य प्रकारांप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. नाटक रंगमंचावर सादर करता येते. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणांमधून, त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तव आधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून, ते उत्तम संवादलेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखावणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकाचा खेळ. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कलाप्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. बघा, मग नाटक म्हणजे काय बघा, तर कुठल्याही नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. म्हणजे एखाद्या लेखकाने लिहिलेलं नाटक हे कलाकारांनी प्रयोग रूपाने सादर करायचं असतं. मग चित्र किंवा शिल्प बघा, चित्र असेल, एखादं चित्र ते पूर्ण झालं की आपल्याला ते दिसू शकतं आणि ते आपण पाहू शकतो. शिल्पसुद्धा बघा, मग ते कुठलंही शिल्प असेल, काष्टशिल्प असेल, वाळूचं असेल,
मेणाचे पुतळे असतील, तर हे एकदा घडले, पूर्ण तयार झाले की आपणाला दिसू लागतात आणि आपण ते प्रत्येक वेळी पाहू शकतो. पण नाटकाच्या बाबतीत असं घडत नाही. नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावं लागतं. मग आता हे नाटक दृकश्राव्य असल्यामुळं ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, त्याचबरोबर अभिनय करणारे अभिनेते असतील, तंत्रज्ञ आणि प्रयोग पाहणारे, ह्या सगळ्यांच्या समन्वयावरती आणि सहकार्यावरती नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. म्हणजे नाटक यशस्वी होण्यासाठी समूहाचं कार्य महत्त्वाचं आहे. एकमेकांचं सहकार्य याच्यामध्ये अपेक्षित असतं. कुठल्याच एका घटकावरती नाटकाची यशस्वीता अवलंबून असत नाही. त्यासाठी सांघिक कार्य नाटकामध्ये सर्वांनी समन्वयानं समूहानं काम करणं गरजेचं असतं. तेव्हाच नाटक यशस्वी होऊ शकतं. मग नाटक हा कथा कादंबरी याप्रमाणेच एक साहित्य प्रकार आहे. परंतु नाटकामध्ये मात्र अभिनेता किंवा अभिनेत्री हे अभिनय करत असतात. मग लेखकाला जो विषय मांडायचा आहे तो विषय तो काय करत असतो, आपला विषय नाटकामध्ये लिहिलेला म्हणजे नाटकाच्या संवादाच्या माध्यमातून अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि मुळातच नाटक ही दृकश्राव्य म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारी आणि कानाने ऐकता येणारी असा हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. ते ऐकता सुद्धा येतं आणि पाहता येतं आणि त्याचबरोबर वाचता सुद्धा येतं. मग नाट्यवाचनातून अन्य साहित्य प्रकारांप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. म्हणजे आपल्याला एखादं नाटक अनुभवायचं आहे, जर त्याचे प्रयोग आपल्याला पाहायला मिळत नसतील तर ते आपण नाट्यवाचनातून म्हणजे मुळात नाटक वाचून त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि नाटक हे रंगमंचावरती सादर करता येतं. नाटक हा जो साहित्य प्रकार आहे तो रंगमंचावरती सादर करता येतो. बघा, आपल्याकडे भारतात अगदी प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती आणि मग भरत मुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्र या ग्रंथातून नाटकाविषयी आपल्याला सखोल माहिती मिळते. मग भरत मुनींच्या मते काय आहे तर नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे माणसाच्या निरनिराळ्या अवस्था असतात. आपण असं म्हणजे अगदी बाल्यावस्था आहे, शिशु अवस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, त्याचबरोबर युवावस्था, ह्या ज्या काही अवस्था आहेत त्याचबरोबर आपल्या आयुष्यात घडणारे काही घटना असतील, प्रसंग असतील आणि त्या घटनाच्या वेळी प्रसंगाच्या वेळी आपल्या मानसिक म्हणजे आपल्या ज्या अवस्था आहेत त्यावेळी आपल्या मनाच्या वेगवेगळ्या भावभावना असतात, आपल्या वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात आणि लोकांबरोबरचे व्यवहारसुद्धा वेगवेगळे असतात आणि ह्या सगळ्याचं अनुकरण करणारे चित्रण म्हणजे नाटक असं भरतमुनी म्हणतात. बघा, मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून तुम्ही नाटक जर कधी पाहिलं म्हणजे नाटक तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल की नाटकामध्ये कुठले विषय असतात, नाटकामधले कुठले विषय मांडलेले असतात तर आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडतात त्याच सगळ्या घटना नाट्यमय घटनातून बघा ह्या सगळ्या घटना घडतात आणि या घटनांमध्ये माणसातील गुण अवगुण बघा, माणूस म्हणजे आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसं काही माणसं गुणी असतात, काही अवगुणी असतात. म्हणजे आपण समाजामध्ये पाहतो प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक ठिकाणी सर्वच लोक चांगले भेटतील असं नाही, तर काही गुणी असतील, अवगुणी असतील. मग त्यावेळी म्हणजे त्यांच्यातील भावनांचे आंदोलन म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामधल्या भावभावना, त्यांची आंदोलने ही वास्तवाधारित बघा म्हणजे हे कसे असतात, वास्तव आधारित असतात, परंतु काल्पनिक कथानकात ती गुंफलेली असतात. खरं तर म्हणजे आपण पाहतो चित्रपट असेल, एखादी मालिका असेल तर म्हणजे सुरुवातीला म्हणजे शक्यतो ह्या चित्रपट, मालिका, नाटक याच्यामध्ये समाजामध्ये जे काही घडते शक्यतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मग परंतु हे काल्पनिक कथानकामध्ये गुंफलेलं असतं. म्हणजे तुम्ही चित्रपट वगैरे पाहिला असेल तर सुरुवातीला सूचना असते बघा की चित्रपटातील काही पात्र म्हणजे चित्रपटातील पात्र याचा म्हणजे मानवी जीवनाशी काही संबंध आला तर तो निव्वळ योगायोग समजावा. खरं तर हे असे सगळे विषय समाजामध्ये घडणाऱ्या घटनातूनच घेतलेले असतात आणि हे काल्पनिक कथानकामध्ये गुंफून
ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. बघा, मग नाटक पाहणे, प्रेक्षकांनी नाटक पाहणं म्हणजे ही काही फक्त औटघटकीची करमणूक नाही, ती काही कालावधीची करमणूक नाही, तर या विषयातून बघा, ह्या नाटकातून असे काही विषय मांडलेले असतात. मग ते कधी हसवणारे असतात, सुखावणारे, मनाला आनंद देणारे असतात, कधी रडवणारे, दुखावणारे, म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारे, कधी अंगावर धावणारा. नाटक हा कधी अंगावरती धावणारा, जेणेकरून म्हणजे आपल्याला अतिशय विचार करायला भाग पाडणारा, कधी सारं मन सोलवटणारा, म्हणजे अतिशय आपल्या मनातल्या संवेदना जाग करणारा, कधी बेभान करणारा आणि कधी आपल्या मनाचा तळ धुंडाळायला लावणारा. बघा, म्हणजे आपण कुठे आहोत, आपल्याला म्हणजे समाजामध्ये काय घडतंय आणि आपण सध्या कुठे आहोत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लावणारा असा हा नाटकाचा खेळ. मग नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साह्याने रंगभूमीवर सादर होणारा, त्याचबरोबर नाट्यगृहात समूहाने म्हणजे आपण सगळे प्रेक्षक एकत्र बसून त्याचा आस्वाद घेतो असा हा कलाप्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केलं जातं. बघा, नाटकामधले विषय हे समाजामध्ये जे काही घडतं त्यातूनच घेतलेले असतात, म्हणूनच नाटक हे जीवनाचे चित्र असते असं म्हटलेलं आहे आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जातं. डोळ्यांनी पाहायचं आणि कानाने ऐकायचं म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. आणि नाटक हे सांघिक कार्य आहे. नाटक हे कुठल्याच एका व्यक्तीवरती अवलंबून असत नाही, तर नाटकामध्ये लेखक असतात, दिग्दर्शक असतात, तंत्रज्ञ असतात, कलाकार असतात. म्हणजे आपण जे कलाकार पाहतो नाटकात काम करणारे, त्याच्याबरोबर नाटकामध्ये काम करणारे पडद्यामागचे कलाकारसुद्धा असतात, की जेणेकरून त्यांचं योगदानसुद्धा नाटकासाठी महत्त्वाचं असतं. आता नाट्यसंहितेचे स्वरूप बघा, नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार, तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक. शब्द आणि कथानक जितके सशक्त, तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्रे यांची गुंफण करतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. यासाठी कथानक दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. सामाजिक स्थितीचे यथार्थाने रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. अशा स्थितीचे दर्शन घडवताना माणसांच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल, ही जबाबदारी नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी स्वभावातून, कृतीतून, भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका व परिस्थिती यातील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकपणे वटते. बघा, आता नाट्यसंहितेचं स्वरूप. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. संहिता म्हणजे काय, तर स्क्रिप्ट, आपण ज्याला स्क्रिप्ट म्हणतो ती संहिता म्हणजे लिखित प्रत. बघा, नाट्यसंहिता ही जितकी परिपूर्ण असेल, दर्जेदार असेल, तेवढं नाटकाचं यश हे खात्रीलायक असतं आणि यासाठी नाटककार काय करत असतो, नाट्यसंहिता परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मग यासाठी शब्द आणि कथानक सशक्त. बघा, सशक्त म्हणजे तर शब्द आणि कथानक हे कसे असले पाहिजेत, सशक्त म्हणजे त्याचा विषय अतिशय परिपूर्ण, दर्जेदार असला पाहिजे. नाटक म्हणजे हे विषय, शब्द आणि कथानक जर सशक्त असेल तर नाटक उंचीवरती जाणार हे निश्चित असतं. मग यासाठी नाटककार काय करत असतो, तर एखादं कथाबीज घेतो आणि त्याच्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करत असतो. बघा, एखादं कथाबीज घ्यायचं आणि त्याच्याभोवती त्याला अनुसरून घटना आणि पात्र यांची गुंफण हा नाटककार करत असतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. बघा, कथानकात नाटककार वेगवेगळ्या रचना करून
वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी कथानक दमदार असावं लागतं. यासाठी कथानकाचा विषय हा चांगला असणं गरजेचं आहे. म्हणजे समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत तर त्या घटना व्यवस्थितरित्या मांडता येण्यासारखा विषय असावा लागतो. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. बघा, म्हणजे आपण तुम्ही नाटक पाहिलं असेल तर लक्षात येईल की वेगवेगळ्या म्हणजे समाजामधले वेगवेगळे जे स्तर आहेत त्या लोकांना सगळ्यांना हे जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडत असतो. कारण हे जिव्हाळ्याचे का वाटतात विषय? कारण हे विषय असतात ते समाजामध्ये जे काही घडतं तेच नाटकाचे विषय असतात आणि त्यामुळे हे नाटक जिव्हाळ्याचं वाटत असतं. मग सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. बघा, सामाजिक स्थिती कशी आहे सध्याची, मग सध्या जे काही समाजामध्ये घडते तर ते त्याचं योग्य आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचं ध्येय असतं. म्हणजे कुठलाही साहित्य प्रकार जर तुम्ही बघितलात तर म्हणजे साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मग समाजामध्ये जे काही घडतं ते साहित्यातून प्रतीत होत असतं आणि नाटक हा सुद्धा साहित्य प्रकार आहे. त्यामुळं सामाजिक स्थितीचं आपल्याला तिथं रसपूर्ण दर्शन घडतं नाटकाच्या माध्यमातून. त्याचबरोबर माणसाच्या मनोव्यापारांची दखल सुद्धा नाटकामध्ये घेतली जाते आणि या पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकामध्ये स्वगताचा वापर परिणामकारकपणे केलेला असतो. त्यामुळे कथानकाला साजेशी अशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. बघा, नाटकाचं कथानक कसं आहे त्यानुसार त्याला साजेशी पात्ररचना ही नाटककार करत असतो, जेणेकरून नाटक हे यशस्वीतेच्या दृष्टीने वाटचाल करेल. नाटकातील पात्रांचे शाब्दिक चित्रण करणे ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल आणि ही जबाबदारी नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकामध्ये सुद्धा म्हणजे आपण पाहतो आपल्या जगण्यामध्ये सुद्धा संघर्ष असतो. आपण जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतो. मग कथानकामधल्या आशयाला सुद्धा संघर्षाशिवाय रंगत येत नाही. मग हा संघर्ष परस्पर विरोधी स्वभाव म्हणजे वेगवेगळे म्हणजे एखादी व्यक्तीचे स्वभाव वेगवेगळे स्वभाव असतात तर त्या परस्पर विरोधी स्वभावातून असेल वेगवेगळ्या एखादी कृती म्हणजे घरात सुद्धा बघा, एखादी कृती करू नको म्हटलं तर आपण मुद्दामहून करतो. अशा या कृतीतून असेल भावभावनांचा तणाव, वेगवेगळ्या मानसिक भावभावना असतात त्या भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष आहे. वेगवेगळी नाती आहे त्या नात्यातला संघर्ष, भूमिका आणि परिस्थिती यातला संघर्ष आणि ह्या सगळ्यामुळं नाटक हे काय होत असतं परिणामकारकपणे वटत असतं. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. खटकेबाज चुरचुरीत नर्मविरोध संवाद नाटकाची रंगत वाढवतो. नाट्य विषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. संवादफेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना व सगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंग बदल, दृश्य बदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीच्या सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह सहजतेने पुढे जात राहतो. आशयाला साजेशी भाषा शैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. त्यातील भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला एक उंची देते. बघा, नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संवाद. हे संवाद कसे असले पाहिजेत? खटकेबाज असले पाहिजेत, चुरचुरीत विनोदी असले पाहिजेत. त्यामुळे एकूणच नाटकाची रंगत वाढते आणि ह्या नाट्य विषयाला असे साजेचे संवाद असतील तर आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहतो. त्याचबरोबर नाटकात संवाद फेकीमुळे नाटकाचा जो बाज आहे तर तो बाज प्रेक्षकांना कळतो. सगळ्यात महत्त्वाचं संवाद, रंगसूचना आणि स्वगत. बघा, संवाद, रंगसूचना आणि स्वगत या त्रयींनी म्हणजे या 3 गोष्टींनी नाट्यसंहिता तयार होत असते. म्हणजे स्क्रिप्ट तयार करत असताना संवाद, रंगसूचना आणि स्वगत
हे 3 महत्त्वाचे घटक असतात. मग कथानकातील प्रसंग बदल असेल, दृश्य बदल असेल, बदललेला काळ, ह्या सगळ्या संबंधीच्या सूचना नाटककार काय करत असतो, कंसातील रंगसूचनामधून देतच असतो. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ आपल्या पाठ्यपुस्तकातील नाटक पाहिलं म्हणजे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की कंसामध्ये सूचना असतात. तर त्या सूचना कोणासाठी असतात, तर कलाकारांसाठी असतात. म्हणजे कलाकारांनी एखाद्या प्रसंगाच्या वेळी कुठली हालचाल करावयाची असते किंवा एखादं कृत्य करावयाचं असतं आणि ह्याच्या सूचना ह्या नाट्यसंहितेत दिलेल्या असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, तर कथानकातले अस्पष्ट दुवे जोडले जातात आणि त्याचे काही संदर्भ आहेत ते स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह सहजतेने पुढे जात राहतो. त्याचबरोबर आशय, नाटकाचा आशय जो आहे त्या आशयाला साजेशी म्हणजे आशयाला सुस्वरूप अशी भाषा शैली संपूर्ण नाट्यकृतीला काय करत असते, तर उठाव देत असते. म्हणजे आशयासाठी योग्य अशी भाषा शैली ही संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. त्यातील भाषिक सौंदर्य, मग भाषेमध्ये अलंकारिक भाषा असेल, विनोद असतील, उपहास असतील, कोटे असतील, तर याचा वापर नाटकात केला जातो आणि त्यामुळे नाटकाला एक उंची प्राप्त होते. आता यापुढचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.